नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. महिलांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची अर्थात गुड न्यूज देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका आणि मदतनीस या पदांसाठी पुढच्या 100 दिवसांमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. तेव्हा पुन्हा एकदा महिलांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये याच बातमीच्या अनुषंगाने संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत की नेमकी बातमी काय आहे, यासाठी वयोमर्यादा, पात्रता काय असणार, परीक्षा पद्धत काय असणार, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा. कालच्या संपूर्ण न्यूज मध्ये ही बातमी होती. एबीपी माझामध्ये पण बघतोय आपण, अंगणवाड्यात नवी भरती 100 दिवसात कार्यवाही पूर्ण करणार. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश सुद्धा दिलेले आहेत. आजच्याच सकाळ वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी आहे. बातमी आपण समजून घेऊया. अंगणवाड्यांमधील भरतीचा मार्ग मोकळा, 100 दिवसांमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश. अर्थात 100 दिवसांमध्ये ऍड काढून अर्थात जाहिरात काढून ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एक साधारणतः 3 महिन्यामध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पुढे बघा काय म्हटलंय त्यांनी. महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील 100 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पुढे बघा, आता ही बातमी आपण व्यवस्थित सखोल डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. बघा पुढे काय म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला 100 दिवसांचे उद्दिष्ट ठरवून दिले आहेत. बघा, प्रत्येक डिपार्टमेंटला 100 दिवसांचं उद्दिष्ट आहे. त्या 100 दिवसांमध्ये त्या डिपार्टमेंटच्या अनुषंगाने सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आहेत. आता महिला व बालविकास विभागाला काय सांगितले बघा. या अन्वये महिला व बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया करण्यात येईल. बघा, अंगणवाडी सेविका लक्षात घ्या आणि पुढचं पद आहे मदतनीस. मदतनीस, ठीक आहे. आता अर्थात अंगणवाडी सुपरवायझर जे आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे, यासाठी तर ऑलरेडी ICDSच्या माध्यमातून परीक्षा होते, आता लक्षात घ्या. पण त्याच्यानंतरची जी पदं आहेत सेविका आणि मदतनीस या पदांसाठी आता नवीन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तेव्हा या 2 पदांसाठी आपल्याला फॉर्म भरता येणार आहेत. त्यासाठी किमान 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता या ठिकाणी काय सांगितलेली आहे, यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती 12वी तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. पुढे बघा, आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. ऑगस्ट 2022 पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्या किमान 10वी उत्तीर्ण असल्यास सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यात येणार आहे. आता जर तुम्ही ऑलरेडी 2022 पूर्वी भरती झालेल्या असाल आणि तुम्ही आता मदतनीस म्हणून काम करत असाल, लक्षात घ्या 2022 पूर्वी तुम्ही भरती झालाय, तुम्ही आता मदतनीस म्हणून काम करताय, तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण जरी असाल तरी पण तुम्हाला आता प्रमोशनने सेविका या पदावरती जाता येणार आहे. हे लक्षात घ्या. या ठिकाणी तसं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बरोबर आहे. पुढे बघा, त्यानंतर रिक्त राहिलेल्या सेविका व मदतनीस पदासाठी जाहिरातीद्वारे भरती करण्यात येणार आहे. म्हणजे पहिली प्रक्रिया आता काय असणार आहे की ज्या महिला मदतनीस म्हणून काम करतायत त्यांना आता प्रमोशननी काय करणार आहे, सेविका करणार आहे. पण किमान 10वी उत्तीर्ण तुम्ही असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मग हे प्रमोशन झाल्यानंतर, ही प्रक्रिया झाल्यानंतर मग जे काही पद रिक्त राहतील मग त्यामध्ये सेविका असेल आणि मदतनीस असेल, यासाठी नवीन जाहिरात काढली जाईल आणि त्यासाठी तुम्ही किमान 12वी पास असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे ग्रामीण भागात त्या ग्रामपंचायतीमधील स्थानिक उमेदवार, आता ग्रामीण भागामध्ये ज्या पंचायतीमध्ये ही पदं आहेत त्या पंचायतीतील स्थानिक उमेदवार म्हणजे त्या संबंधित गावातील महिला हा फॉर्म भरू शकणार आहेत, लक्षात घ्या. आणि शहरी भागात काय म्हटले बघा, तर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात तेथील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. आता जे शहरामधले पद आहेत, मग महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, तर त्या महानगरपालिका किंवा नगरपालिका अंतर्गत जी पदं येतात मदतनीस आणि सेविकेची, तर त्या ठिकाणी जे त्या महानगरपालिकेतील रहिवासी आहेत किंवा ते ज्या नगरपालिकेतील रहिवासी आहेत ते फक्त फॉर्म भरू शकतील. हे लक्षात घ्या. पूर्वी फक्त संबंधित वार्डामधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणून निवडले जात होते.
पूर्वी कसं व्हायचं, समजा आता महानगरपालिकेमधले काही वार्ड आहेत, समजा 2 किंवा 3 वार्ड असतील आणि त्या ठिकाणी जर मदतनीसची किंवा सेविकेची पदं रिक्त असतील तर त्या संबंधित वार्डातलेच महिला फक्त फॉर्म भरू शकत होत्या. आता काय सांगितलं त्यांनी, आता तसं नाहीये. आता महानगरपालिकेमधल्या कुठल्याही वार्डामध्ये जागा रिक्त असतील तरी संपूर्ण महानगरपालिकेतल्या महिला फॉर्म भरू शकतात, किंवा एखाद्या नगरपालिकेतल्या कुठल्याही एका वार्डात जागा रिक्त असतील तरी संपूर्ण नगरपालिका क्षेत्रातील महिला त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. म्हणजेच या ठिकाणी आता कॉम्पिटिशनला चान्स आहे, कॉम्पिटिशनला वाव आहे, लक्षात घ्या, स्पर्धेला वाव आहे. म्हणजे अनेक महिलांना आता फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच संबंधित वार्डामध्ये राहण्याची जी अट आहे किंवा निवासी असण्याची जी अट आहे ती आता याच्यामध्ये नसणार आहे, लक्षात घ्या. पुढे आता मात्र महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रातून निवड केली जाणार असल्याने मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांचे गुणांकनच निवडीसाठी महत्त्वाचे ठरेल. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची नाही, फक्त फॉर्म भरायचा आहे. आता तुमच्या निवडीची प्रक्रिया काय असेल हे वेळोवेळी पुढे अपडेट येईल तेव्हा तुम्हाला समजेलच, पण या ठिकाणी तुम्हाला परीक्षा द्यायची नाही, हे लक्षात घ्या. फक्त फॉर्म भरायचा आहे. आणि वयाची अट, आता जी काही माहिती मी घेण्याचा प्रयत्न केला त्यावरून एक समजतंय की वय जे आहे ते तुमचं ओपन कॅटेगरीला 18 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन सोडून बाकी सगळ्यांना 40 वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता अधिकृत आता जेव्हा जाहिरात येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, हे लक्षात घ्या. पण खूप चांगली संधी महिलांच्या समोर आहे, महिलांसाठी आहे. तेव्हा अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका होण्याची खूप चांगली संधी आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पद आता ICDSच्या माध्यमातून भरलं जाते. अजून काही नवीन पदं भरायची असतील तर नवीन जाहिरात सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा जोरदार तयारी चालू ठेवा. अधिक माहितीसाठी इग्नाइट अकॅडमीचं हे YouTube चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका या संदर्भात काहीही नवीन बातमी आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा तो प्रयत्न असेल. तेव्हा अधिक माहितीसाठी आत्ताच YouTube चॅनल जे आहे इग्नाइट अकॅडमीचं ते सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी 88 88 25 61 17 या नंबरला संपर्क करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.